Hello students. Today we are going to see the classification of superclass Pisces. Kingdom Animalia, in Kingdom Animalia we have started the chordates, that is the vertebrate series. Now in this we are going to see today the types of the fishes. So there are the two types of the classes. Yesterday we have seen in before lecture, we have seen the characteristics of the class Pisces. So in that I already told you that how to study. Now we have started the vertebrates. आपण वर्टिब्रेटची सुरुवात केल्यावर तुम्हाला मी म्हटलं होतं की एक फॉर्मॅट तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला कंपॅरेटिव्हली सगळं बघायचे आहेत पॉइंट्स फ्रॉम फिशेस पायसेस टू मॅमल्स. तर त्यामध्ये आपण विशिष्ट एक म्हणजे हे जे फीचर्स घेऊ लक्षात ठेवल्यानंतर ते कॅरेक्टर्स आपण प्रॉपरली डिस्क्राईब करू शकतो. आता पायसेस जो आहे आपण बघितलं होतं या अगोदर. पायसेस ही जी कॅटेगरी आहे ही सेपरेट कन्सिडर केल्या गेलेली आहे. आपण याच्यामध्ये जेव्हा व्हर्टिब्रेटचं क्लासिफिकेशन पाहिलं आणि टेट्रापोडाला वेगळं केलं गेलं. तर ही जी पायसेस कॅटेगरी अतिशय मोठी आहे. याच्यामध्ये पुन्हा हे जे आहे म्हणजे हे जे क्लास याचे परत जो डिव्हिजन आपण म्हणतो हे जे पायसेस जो आहे तो पायसेस पुन्हा कॅटेगराईज केला गेलेला आहे की कॉन्ड्रिक थाईस अँड ऑस्टिक थाईस. तर कॉन्ड्रिक थाईस हे जे टोटली इंडिकेट करते कार्टिलेजिनस फिशेस. मागे म्हटलं होतं की तुम्हाला हा एंडोस्केलेटनचा भाग आहे. तर एंडोस्केलेटन इज टोटली कार्टिलेजिनस. त्यामुळे इथे मागच्या आपण याच्यामध्ये पाहिलं होतं दॅट इज द सायक्लोस्टोमॅटामध्ये. तर त्यावेळेला तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की काही जे आहेत म्हणजे जे टोटली कार्टिलेजिनस असणार आहे कार्टिलेज आणि बोन याच्यामुळे स्केलेटन म्हणतो. तर हे टोटली जे फिशेस आहे इथे हे टोटली कसे आहेत कार्टिलेजिनस आहे आणि म्हणून त्याला म्हटलं गेलेलं नाव कॉन्ड्रिथाईस. ओके. कॉन्ड्रोसाइट हे कार्टिलेज तुम्हाला मी म्हटलं होतं की कार्टिलेज म्हणा किंवा बोन हे कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रकार आहेत. हा आपण चॅप्टर तुम्ही शिकणार आहात ॲनिमल टिश्यूज किंवा अगोदर तुम्ही शिकला असाल तर ॲनिमल टिश्यूज मध्ये हे जे टिश्यूज आहेत बोन म्हणा कार्टिलेज याला आपण म्हणतो कनेक्टिव्ह टिश्यूज. तर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये बोन झाले कार्टिलेज. तर बोनच्या सेलला म्हणतात ऑस्टिओसाइट. तसंच कार्टिलेजच्या सेलला म्हटलं जातं कॉन्ड्रोसाइट. त्यामुळे त्याच्यावरून हे जे नाव आहे कॉन्ड्रिक थाईस एक तो दॅट इज द आपण पाहिलं होतं की लास्ट ह्याच्यामध्ये. So here the chondric thighs, that is the fishes having the endoskeleton cartilaginous. So cartilaginous, then mostly marine आहेत हे fishes, means living in the sea water. Then scales कसे आहेत, here the placoid scales present in the skin. तर याच्यामध्ये स्केल हा एक पण महत्वाचा विषय आहे की स्केलच्या बेसिसवर सुद्धा क्लासिफिकेशन करतात. ज्यावेळेला हायरकी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेला डीपली आपल्याला ही हायरकी डिस्क्राईब करायची आहे तर समजा पायसेस हा एक मोठा क्लास आहे. तर पायसेसच्या अंडर ही मोठी जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये पण आपण हे दोन क्लासेस केले कॉन्ट्रिक थाईज ऑस्ट्रिक थाईज. तर याच्यामध्ये जसं आपण कशाच्या बेसिसवर केलं तर हे जे एंडोस्केलेटन काय आहे या बेसिसवर हे आपण कॉन्ड्रिक थाईज वेगळे केलेले आहे ऑस्ट्रिक थाईज फिशेस वेगळे केलेले आहेत. त्यानंतर कॉन्ड्रिक थाईज म्हणजे याच्यामध्ये पण जर तुम्ही ओव्हरऑल बघाल तर स्केल हा सुद्धा एक वेगळा भाग आहे की स्केलच्या बेसवर पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस. तर स्केल प्रत्येक याच्यावर सारखी असत नाही. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे शेप्स आहेत. त्यानुसार सुद्धा त्याला अजून वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केल्या गेलेल्या आहे जी आपण हायरकी पाहिलेली आहे. किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. हे अगोदर आपण पाहिलेलं आहे किंगडम. त्याच्यानंतर डिव्हिजन असेल तर सब डिव्हिजन आपल्याला डीपली क्लासिफाय करायचं असेल तर क्लास, सब क्लास, ऑर्डर, सब ऑर्डर वगैरे या पद्धतीने जे क्लासिफिकेशन आपण करतो. आता हे जे फिशेस आहे तर स्केल हा पण एक क्रायटेरिया याच्यामध्ये ठरू शकतो. याच्यात प्लॅकॉइड स्केल्स आपण पाहतो, काही याच्यात रोमॉइड आहे, काही याच्यात सायक्लॉइड आहे, सर्क्युलर आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारे स्केल्स ऑल्सो प्रेझेंट इन द स्किन हे याचं एक्झोस्केलेटन इंडिकेट करते. हा जसा एंडोस्केलेटन आहे, एंडोस्केलेटन इट इज मेड अप ऑफ कार्टिलेज. तसंच एक्झोस्केलेटन हा काल जो मी सांगितलं होता पॉइंट
त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे की एक्झोस्केलेटन हा पहिला पॉईंट असणार आहे, की तो कंपॅरेटिव्हली आपण हे घ्यायचं आहे, म्हणजे सगळे 5 सुपर क्लासेस जे आहे त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहे. तर यामध्ये एक्झोस्केलेटन कसा आहे, हॅव्हिंग द स्केल स्ट्रक्चर आहे, पण त्यातल्या त्यात कॉन्ड्रिक थाईस मध्ये प्लॅकॉइड स्केल्स आहे. माउथची पोझिशन इथे वेंट्रल आहे. ओके, देन गिल स्लिट्स इथे 5 पेअर्स आहे. आपल्याला कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्ट्रिक थाईज कंपॅरेटिव्हली स्टडी करायचे आहे. तर या कॉन्ड्रिक थाईस मध्ये जी कार्टिलेजिनस फिशेस आहे त्यामध्ये माउथ वेंट्रल आहे, गिल स्लिट्स कसे आहेत, 5 पेअर्स आहेत. ऑपरक्युलम याला आपण म्हणणार गिल कव्हर. तर या फिशेसमध्ये गिल कव्हर अब्सेंट असतात. हा पण एक क्लासिफिकेशनचा बघा क्रायटेरिया झाला की ऑपरक्युलम व्हेदर द प्रेझेंट इन द फिशेस ऑर नॉट. तर ज्याच्यामध्ये अब्सेंट असेल ते झाले कॉन्ट्रिक थाईस. त्यामुळे कॉन्ट्रिक थाईस मध्ये ऑपरक्युलम म्हणजेच गिल कव्हर म्हणतो आपण. गिलच्या भोवती जे कव्हरिंग असते हे तुम्हाला दिसेल बरेच वेळा. तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस बघितले, ऑब्झर्व केले नीट बारकाईने, तर त्याच्या बॉडीवरचे स्केल्स हे सुद्धा तुम्हाला ओळखायला येतील. वेगवेगळ्या शेप्स याचे जसे हे आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेत वेगवेगळे फिशेस तर तुम्हाला लक्षात येतील की कशा पद्धतीने स्केलचं पण स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. त्यानंतर काही फिशेसला इथे असं कव्हरिंग असतं, त्याला आपण म्हणतो ऑपरक्युलम म्हणजे ऑर्गिल कव्हर. तर कॉन्ड्रिक्टाइस फिशेस मध्ये ते अब्सेंट असते. तर हे समजायला अतिशय सोपं आहे की कार्टिलेजिनस फिशेस आणि ऑस्ट्रिक्टाइस, हे जे कॉन्ड्रिक्टाइस आणि ऑस्ट्रिक्टाइस कार्टिलेजिनस आणि बोनी फिशेस, तर यातला डिफरन्स असा पर्टिक्युलरली लक्षात घेतला की एक जी कॅटेगरी आहे ती लक्षात घ्या. त्याच्या अपोजिट अर्थात दुसरी कॅटेगरी असणार आहे. म्हणजे कॉन्ट्रिक्टाइसचे जरी फीचर्स लक्षात घेतले तर तुम्ही ऑस्ट्रिक्टाइस इझिली मांडू शकता. त्यासाठी स्पेशली पुन्हा ॲज अ वे तुम्ही लर्न करता तसं लर्न करायची गरज नाहीये. इथे इझिली यू कॅन रिमेंबर द पॉइंट्स. मग आता इथे तुम्ही पॉइंट्स लक्षात घेतले एकदा की याच्यावरून तुम्हाला डिफरन्शिएट करता येते, याच्यावरून पॉइंट्स तुम्हाला ऑस्ट्रिक्टाइसचे पण लिहिता येतात. ओके, हे कार्टेलिजिनस आहे, ते बोनी आहे, इथे ऑपरक्युलम अर्थात अब्सेंट आहे, तिकडे प्रेझेंट आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही एकच तुम्हाला फक्त फॉर्मॅट लक्षात घ्यायचा आहे, एकच कॅटेगरी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर यामध्ये आपण याचे फीचर्स बारकाईने जाणून घेणार आहोत. तर माउथ कसा आहे, व्हेंट्रल आहे. ऑपरक्युलम ऑर द गिल कव्हर अब्सेंट आहे. टेल आहे ती हेटेरो सर्कल. हेटेरो सर्कल म्हणजे काय, आता ही जी टेल पोर्शन दिसते याला आपण फिन म्हणतो. की हे जे फिन आहे, टेल म्हणजे कॉडा, कॉडाचं मिनिंग होते टेल. मग कॉडल फिन म्हणजे टेल फिन. तर टेल कशी आहे, हेटेरो सर्कल विथ अनइक्वल लोब. तर ही जी टेल पोर्शन आहे, हे जे फिन्स आहे, तुम्ही बघाल काही याच्यामध्ये असं इक्वल असते. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल हे कसे दिसतात आहे, हे फिन्स कसे दिसतात आहे, हे इक्वली आहे. हे जे दोन लोब्स आहे, हा एक लोब आहे, हा एक लोब आहे, पण हे दोन लोब कसे आहेत, इक्वल लोब आहे. इथे बघा हा बोनी फिश आपण पाहतोय, याच्यामध्ये होमो सर्कल दिलेले आहे. होमो सर्कल म्हणजे हे दोन लोब्स कसे आहे, दोन्ही इक्वल आहे. पण याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला दिसते हा वरचा लोब कसा आहे आणि खालचा लोब अतिशय शॉर्ट आहे. तर याला आपण म्हणणार हेटरो सर्कल. याचे दोन्ही लोब सारखे नाहीयेत. जसे तिकडच्या आपण फिशेस मध्ये पाहिलं की दोन लोब सेम आहे, इथे दोन लोब अतिशय वेगळे आहेत. तर टेल इज हेटरो सर्कल विथ अनइक्वल लोब्स. ओके. Pelvic fin in males form the claspers for as for reproductive structure for transferring sperms into the female body. So pelvic fin in male, okay, that acts as a reproductive structure. This pelvic fin you can see here, okay. This is for the helping the at the time of that is and the type of reproduction. So pelvic fins. So these are the specific character we have to remember, and accordingly we can just make the classification of the fishes. Among these largest fishes, हे सगळे जे आहेत ते कसे आहेत, लार्जेस्ट फिशेस मध्ये येणार आहे. So overall these fishes are largest fishes. Scroll walls present in the intestine. जसे in our body you have studied digestive system, तुम्ही अगोदर शिकलेला असाल तर तुम्हाला माहिती की इंटेस्टाईन मध्ये देर आर दिस इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर कसं आहे, तिथे व्हिलाय प्रेझेंट असतात. आपल्या याच्यामध्ये अशा फोल्डेड स्ट्रक्चर आहे इंटेस्टाईन रिजन मध्ये. आणि इंटेस्टाईन इज अ पार्ट वेअर
देर इज द ॲब्झॉर्प्शन प्रोसेस टेक्स प्लेस. जे काही फूड डायजेस्ट झालेलं आहे म्हणजे स्टमकमध्ये पार्शल होऊन जे कम्प्लीट डायजेशन इंटेस्टाईन मध्ये होते फर्दर, तर फूड कम्प्लिटली जे ब्रेकडाऊन ज्याचं कम्प्लीट डायजेशन आपण म्हणतो जे इंटेस्टाईनमध्ये होते, तर ते इंटेस्टाईनमध्ये डायजेस्टेड झालेलं जे फूड ॲब्झॉर्व करण्यासाठी इंटेस्टाईन अशा फोल्डेड स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये व्हिला आहे भरपूर तशा टाईपचं. व्हिलाय का फॉर्म झालेला आहे? बिकॉज इट इज मोर सरफेस एरिया फॉर द ॲब्झॉर्प्शन. जसं तुम्ही शिकलेलं असाल डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, त्याच पद्धतीने याच्यामध्ये फिशेसमध्ये सुद्धा इंटेस्टाईनमध्ये काय आहे तर स्क्रॉल वॉल आहे. स्क्रॉल वॉलचं फंक्शन पण एवढंच लक्षात घ्यायचं आहे. सेम लाईक दॅट बिकॉज इट गिव्स द ॲब्झॉर्प्शन सरफेस, मोर ॲब्झॉर्प्शन सरफेस, मोर सरफेस फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल. फूड ॲब्झॉर्प्शनसाठी मोर सरफेस इट गिव्ह, त्याला आपण म्हणतो स्क्रॉल वॉल किंवा अजून स्पायरल वॉल. सो दीज आर प्रेझेंट इन द इंटेस्टाईन. त्यानंतर एअर ब्लॅडर इज अबसेंट. हिअर यू कॅनॉट सी द एअर ब्लॅडर. याच्यामध्ये एअर ब्लॅडर अबसेंट आहे. देन किडनी आपण काल बघितले काही प्रकार. याच्यामध्ये किडनी जे स्ट्रक्चर आहे ऑपिस्थोनिफ्रॉस टाईप ऑफ द किडनी इट इज देअर. तर किडनी आहे मेटानेफ्रिक, ऑपिस्थोनेफ्रॉस, ते असे त्याचे काही टाईप्स आहेत. तर इथे जे किडनीचं स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे की एक्सक्रिशन इट टेक्स प्लेस थ्रू द किडनी. किडनी इज द ऑपिस्थोनेफ्रॉस टाईप. तर आपण बघितलं होतं की याचे आपल्याला फार डिटेलमध्ये शिकायचं नाहीये. दॅट इज नॉट द पार्ट. हा काही एक्सेस पॉईंट आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे याच्यामध्ये. तर किडनीचे पण ही जी प्रिमिटिव्ह किडनीचं जे स्ट्रक्चर डेव्हलप होत होत मॅमल्स पर्यंत आपण जे पाहतोय, तर याच्यामध्ये पण हे असे प्रकार आहेत. मेटानेफ्रिक किडनी, ऑपिस्थोनेफ्रिक किडनी. तर एवढं फक्त लक्षात घ्यायचंय आपल्याला. तर याच्यामध्ये एक्सक्रिशन हे होत आहे किडनी थ्रू. दॅट इज किडनी कशी आहे तर ऑपिस्थोनेफ्रॉस किडनी आहे. ओव्हीपेरस रिप्रोडक्शन, हा पॉईंट जास्त डीपमध्ये नाही घेतला तरी चालतोय. आपल्याला महत्वाचे पॉईंट्स आहे, काही पॉईंट्स एक्स्ट्रा ऍड केलेले आहे ॲज पर सीईटी क्वेश्चन्स. तुम्हाला जर विचारले गेले तर माहिती पाहिजे. सो डिफरन्सेस इन द फॉर्म ऑफ MCQ and you can also write the correct answers. Then oviparous, oviviparous and viviparous. This is the mode of reproduction. तर याच्यामध्ये ॲनिमल्स कसे आहेत? ओव्हीपेरस. ओव्हीपेरस आणि व्हिव्हिपेरस या दोन कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. की ओव्हीपेरस कशाला म्हणतो की आपण दोज ॲनिमल्स विच ले एग्स. जे ॲनिमल्स एग्स ले करतात त्याला आपण म्हणतो ओव्हीपेरस. आणि व्हिव्हिपेरस कोणाला म्हणतो? जे डायरेक्टली गिव्हिंग द बर्थ. म्हणजे या दोन विरुद्ध कॅटेगरी आहे. एक कॅटेगरी काय की एग्ज ले करते, तर एक कॅटेगरी काय करते व्हिव्हिपेरस म्हणजे डायरेक्टली गिव्हिंग बर्थ टू आउटसाइड. हे गिव्हिंग बर्थ टू यंग वन्स. ओके. तर ही या दोन कॅटेगरी आहे. मग ओव्होविव्हिपेरस ही त्याच्यामधली कॅटेगरी आहे. तर याच्यामध्ये काय होतं की दीज आर द इंडिव्हिज्युअल्स. याच्यामध्ये असे इंडिव्हिज्युअल्स आहेत जे एग्स तर ले करतात, पण ते एग ले म्हणजे एग्स तर फॉर्म करतात पण एग्स ले नाही करत आउटसाइड. ते एग्स रिटेन करतात इनसाइड. जसा एम्ब्रिओ कसा रिटेन होतो व्हिव्हिपेरस मध्ये, एम्ब्रिओ इट इज रिटेन इनसाइड द बॉडी. तर याच्यामध्ये ओव्होविव्हिपेरस ही कंबाईन कॉम्बिनेशन आहे ओव्हीपेरस आणि व्हिव्हिपेरसची. तर याच्यामध्ये काय होतं आणि ओव्हीपेरस मध्ये काय होतात जे एग्स आहे ते डायरेक्टली ले होतात बाहेर. आणि व्हिव्हिपेरस मध्ये काय होते एम्ब्रिओ रिटेन होते इनसाइड आणि ग्रोथ इनसाइड होत असते. तर ओव्होविव्हिपेरस मध्ये एग्स तर तयार होतात पण ते एक आतमध्ये रिटेन केल्या जातात अँड देन बाहेर नंतर ती नेक्स्ट प्रोसेस होते. ही जी हे जे आपण कंबाईन स्ट्रक्चर आपण म्हणू शकतो. तर ही जी कंबाईन मोड आहे याला आपण म्हणू ओव्होविव्हिपेरस. तर अशा पद्धतीने तिन्ही प्रकारे हे ॲनिमल्स असतात. या कॅटेगरीमध्ये ओव्हीपेरस आहे, ओव्हिपेरस आहे किंवा व्हिव्हिपेरस आहे. सगळ्या प्रकारचे हे आपल्याला ऑर्गॅनिझम याच्यामध्ये बघायला मिळेल. सो दीज आर द सिम्पल कॉन्ड्रिक्टाईस. लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, नावामध्येच दिलेलं आहे कार्टिलिजिनस फिशेस. हे स्पेशली मराईन आहेत. याच्यामधले स्केल जे आहे ते पर्टिक्युलरली प्लॅकॉइड आहे. माउथ वेंट्रल पोझिशनला आहे. गिल स्लिट्स 5 पेअर्स मध्ये आहेत. ऑपरक्युलम इथे अबसेंट दिसेल, ऑपरक्युलम प्रेझेंट नाहीये. इथे तुम्हाला डायग्राम लक्षात घेतली आहे. स्कॉलिडॉन हे त्याचं महत्वाचं एक्झाम्पल आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ स्कॉलिडॉन. याचं थोडंसं स्ट्रक्चर तुम्हाला वेगळं दिसते कारण देर आर द सो मेनी व्हरायटी ऑफ द ॲनिमल्स. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघायला जाल स्कॉलिडॉन मध्ये, तर टेलचं स्ट्रक्चर स्कॉलिडॉन एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे कॉन्ड्रिक्टाईसचं. तर कॉन्ड्रिक्टाईसचं स्कॉलिडॉन एक्झाम्पल लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर दिसतेच आहे इथे.
तर हिअर जे आहे कॉडल फिन, तर कॉडल फिन कसं आहे, हेटेरो सर्कल आहे, नॉट हॅव्हिंग द इक्वल लोब. हेटेरो सर्कल जर नसेल लक्षात राहिलं तर यू कॅन ऑल्सो डिस्क्राईब दॅट टू लोब्स आर नॉट इक्वल, एवढंही सांगू शकता. तर हा जरा कॉडल फिन कसा आहे, माउथ इन द वेंट्रल पोझिशन, गिव्स इट्स 5 पेअर्स आहे. पेल्विक फिनचा रोल सांगितला की ॲट्स क्लास्पर फॉर ट्रान्सफरिंग द स्पर्म. देन मग हे सगळे जे फिशेस आहेत स्कॉलिडॉन वगैरे लार्जेस्ट फिशेस मध्ये येतात. त्याच्या इंटेस्टाईन हा एक पार्ट आहे. बाकीचे जे आहेत हे समजा इंटरनल काही पॉइंट्स आहेत ते एखाद दोन समजा आपण हे इंटरनल पॉइंट्स आहेत, पण मेन जे पॉइंट्स आहे जे फॉर्मॅटमध्ये ते जरी लक्षात घेतले तरी पुरेसे. दीज आर सो मेनी पॉइंट्स वी हॅव इन्क्लुडेड. यातले काही महत्वाचे पॉइंट्स हे या डायग्राम बेसच, म्हणजे ही जी हे जे ही फिगर आहे तर याच्यावरून स्कॉलिडनच्या स्ट्रक्चरवरूनच तुम्हाला बरंचसं इथे आता लेबलिंग केलेलं आहे, त्याच्यावरूनच तुम्ही एक्सप्लेन करू शकता माउथ कसं आहे. त्यानंतर याच्यामध्ये फिन्स आहे, फिन्सचा रोल काय आहे, कॉडल फिन कसा आहे, पेल्विक फिन काय आहे, त्यानंतर बाकी या बॉडीवर स्केल्स प्रेझेंट आहे. एक्झोस्केलेटन हा महत्वाचा पार्ट असणारच आहे. नावातच दिले कॉन्ड्रिक्टाईज, त्यामुळे एंडोस्केलेटन एक्झोस्केलेटन हे कॅरेक्टर तुम्ही एक्सप्लेनच करता आहात. त्यानंतर याच्यामधले महत्वाचे डिफरन्शिएटिंग पॉईंट सांगायचे आपल्याला, जे ऑस्ट्रिक पेक्षा जे डिफरन्शिएट करतात ते फीचर्स आपल्याला इथे मेन्शन करायचे आहे. जसं की टेल हा डिफरन्शिएटिंग पार्ट आहे. टेलमध्ये इथे हेट्रोसर्कल आहे तर तिथे होमोसर्कल आहे. इथे ऑपरक्युलम प्रेझेंट आहे, सॉरी इथे ऑपरक्युलम अब्सेंट आहे स्कॉलिडॉन मध्ये, तिकडे ऑपरक्युलम प्रेझेंट आहे. नॉट स्कॉलिडॉन, दॅट इज द कॉन्ड्रिक्टाईज. सो ऑपरक्युलम इथे अब्सेंट आहे तर तिथे प्रेझेंट आहे. देन एअर ब्लॅडर हा महत्वाचा पॉईंट समजा हे एक डिफरन्शिएटिंग पार्ट देणार आहे की इथे एअर ब्लॅडर अब्सेंट आहे. त्यानंतर मोड्स काय आहे, ओव्हिपेरस, ओव्हिपेरस अँड विव्हिपेरस. सो दीज आर द फीचर्स. सो व्हेरी इझी फीचर्स यू कॅन रिमेंबर. ओके, अँड दिस इज द एक्झाम्पल. सो ऑन द बेसिस ऑफ दिस इथे लॅटरल लाईन म्हणून लेबल केलेलं आहे. लॅटरल लाईनचा रूल काल सांगितलं होतं मी तुम्हाला की रिओ रिसेप्टर्स ते असतात आणि त्याद्वारे वॉटरमध्ये होणारं जे व्हायब्रेशन्स आहे ते व्हायब्रेशन्स डिटेक्ट केलं जातं. दॅट इज द रूल ऑफ लॅटरल लाईन. आणि हा जो शेप असतो तो या शेपला पण आपण काय म्हणतो, स्ट्रीम लाईन शेप आपण याला म्हणतो. स्ट्रीम लाईन शेप बिकॉज सच टाईप ऑफ द दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द फिन इज देअर. तर ते फिन जे आहे ते रेजिस्ट करतात वॉटरला आणि हेल्प्स इन द स्विमिंग मोड. नेक्स्ट जो आहे दॅट इज द ऑस्ट्रिक थाईज. हा जो पार्ट आहे, sorry, class ostrich that is also called as the teleostomy. Bony fishes, these are including because the endoskeleton is totally made up of bones. The bones endoskeleton असल्यामुळे that is the we can say bony fishes. So these are fresh water or marine form. याच्यामध्ये marine पण आहेत पण fresh water form also you can see. The cycloid, ganoid, tenoid scales present. इथे एक्झोस्केलेटन कसा आहे तर याच्यामध्ये हे अशा सगळ्या प्रकारचे आपण इकडे हा पण डिफरन्शिएटिंग पॉइंट्स आहेत. स्केलचा मी म्हटलं स्केलच्या बेसिसवर पण हे क्लासिफिकेशन आहे. तर याच्यामध्ये सुद्धा सायक्लॉइड, गॅनॉइड, टिनॉइड असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे तुम्ही बघाल तर हे जे स्केलचं स्ट्रक्चर आहे त्याची वेगवेगळी नावं आहे. तो डीप पॉइंट्स आपण काही काही घेत नाही, याच्यातले फक्त हे मेन्शन केलेले आहे कारण तो सध्या आपला भाग नाहीये. प्रत्येक स्ट्रक्चरल हा जो पार्ट आहे आपण इन्क्लूड केले, जसे किडनीचे प्रकार पाहिले किंवा स्केलचे प्रकार पाहतोय ते डिस्क्राईब करायचे नाहीये आपल्याला. दॅट इज नॉट अवर पार्ट बट जस्ट हॅव अन आयडिया अबाउट दॅट व्हॉट इज हाऊ मेनी टाईप्स आर देअर आणि कशा पद्धतीने त्याची डिफरन्शिएटिंग आपण डिफरन्स त्या बेसिसवर आपण कसे डिफरन्सेस करू शकतो. जसं तिकडे आपण ऑपिस्टोनिफ्रॉस पाहिले, इथे मिझोनेफ्रिक किडनी आहे. त्याच्यानंतर तिसरी जे आपण म्हटलं की मेटानेफ्रिक पार्ट आहे, असे वेगवेगळे किडनीच्या टाईप्स आहेत. तर इथे मेझोनेफ्रॉस किडनी तुम्हाला दिसते. स्केलमध्ये पण आपण तिकडे पाहिलं की प्लॅकॉइड स्केल आहे, तर इथे कशा प्रकारे सायक्लॉइड, गॅनॉइड आणि टिनॉइड स्केल्स आहे. तर स्केल हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. स्केल हा वेगळा अभ्यासाचा विषय, त्याच्यावरही मी तुम्हाला म्हटलं की जसं कॅटेगरी आपण करू शकतो. पण आता आपल्याला फक्त लक्षात घ्यायची की कोणकोणत्या प्रकारचे आहे. अँड अगेन यू कॅन कलेक्ट द नॉलेज स्पेशली ऑन द इंटरनेट. So that is the special part of self-study. You can collect the knowledge about the scales if you have an interest about this. On the basis of the scales also, how the fishes are classified. तर आपण पाहतोय बोनी फिशेसचे कॅरेक्टर्स. सांगायचा उद्देश हा आहे की हे जे कॅरेक्टर्स आहे तुम्ही कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्ट्रिक थाईज आपण स्टडी करतोय. मेनली जे बेसिक फीचर्स आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही बेसिकली आता इथून बरेच पॉइंट्स लक्षात घेतात आहे.
आणि आता एडिट क्लासिफिकेशन पुढे तुम्ही शिकणार आहात. त्यामुळे या दृष्टीने काय इथे आता काय डिफरन्सेस आहे फिशेसमध्ये ते आपण पाहतो आहे. फक्त तुम्हाला आतापर्यंत प्राइसेस माहिती होते, त्यामधले हे जे कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्ट्रिक थाईज याचे पॉईंट्स आपण डिटेलमध्ये बघतोय. समटाइम क्वेश्चन ऑल्सो आस्क अबाउट द डिफरन्सेस बिटवीन द कॉन्ड्रिक थाईज अँड ऑस्ट्रिक थाईज, याच्यावर डिफरन्स विचारला जातो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कुठली तरी एक कॅटेगरी लक्षात घ्यायचे, कॉन्ड्रिक थाईजचे फीचर्स लक्षात घेतले, त्याला अपोजिट फीचर्स इकडे लक्षात घ्यायचे. म्हणजे कॅरेक्टर्स आपण भरपूर इन्क्लूड केलेले आहे. तुम्हाला माहितीये तुम्ही 4 ते 6 कॅरेक्टर जरी व्यवस्थित लक्षात ठेवले तरी इट्स सफिशियंट. मी काय म्हणते की 4 किंवा 6 कॅरेक्टर्स प्रॉपरली जर लक्षात ठेवले तरी दॅट इज सफिशियंट. तुम्हाला एक ऍज पर त्याची इन्फॉर्मेशनही माइंडमध्ये व्यवस्थित म्हणजे हे स्टोअर राहील तुमच्या जवळ, आणि त्याचबरोबर रायटिंगमध्ये पण प्रॉब्लेम येणार नाही. तर फॉर्मॅट त्याच पद्धतीने बनवायचा आहे. सो यू कॅन ऑल्सो कम्पॅरेटिव्हली राईट. तर त्यामुळे तुम्ही दोन्ही पण पॉईंट चांगल्या पद्धतीने देऊ शकता. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक आणि एकच कॅटेगरी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. जसं ऑपरक्युलम तिकडे अब्सेंट आहे, इकडे प्रेझेंट आहे. तर कधी कधी काय होतं की लिहिताना या सगळ्या गडबडी होतात. इकडे प्रेझेंट आहे पण इकडे तुम्ही लिहिताना काय लिहिलंय, अब्सेंट लिहिलं तर गेले मार्क्स. तर याच्यामध्ये म्हणून एकच कॅटेगरी नेहमी फिक्स करायची. एक कुठली तरी लक्षात ठेवा. तिकडे जर तुम्ही पहिले कॉन्ड्रिक थाईज करत असाल तर कॉन्ड्रिक थाईजच करायचं आहे. ऑस्ट्रिक थाईज करायचं असेल तर ऑस्ट्रिक थाईज करा. आणि मग हे जे पॉइंट्स आहे तुम्ही इझिली म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही चूक न होता तुम्ही व्यवस्थित मांडू शकाल. म्हणजे जसं आता इथे 2 प्रकारचे माउथ आहे. तिकडे वेंट्रल आपण घेतलं, इथे टर्मिनल आहे. मग 2च प्रकार याच्यामध्ये आपण पाहतोय, कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्ट्रिक थाईज. मग आता कुठे काय आहे, एक जर तुम्ही वेंट्रल लिहिलं तर तुम्हाला माहिती आहे की दुसरी पोझिशन काय आहे, टर्मिनल आहे. तर यू विल राईट द टर्मिनल. त्याच्यानंतर ऑपरक्युलम तिकडे अब्सेंट आहे, इथे प्रेझेंट आहे. पण असं नका करू, तिकडे अब्सेंट आहे आणि इथे प्रेझेंट आहे. यू कांट डिफरन्शिएट लाईक दिस. तिकडे अब्सेंट, इकडे प्रेझेंट. यू हॅव टू remember the features of only one class. That is either you remember the chondric thighs पासून सुरुवात करा किंवा ऑस्ट्रिक थाईज पासून सुरुवात करा. एकाचेच फीचर्स तुम्हाला प्रॉपरली लक्षात घ्यायचे आहे. पुन्हा पुन्हा घ्या. 4 ते 6 फीचर्स आपल्या माइंडमध्ये फिट असले पाहिजे की आपल्याला काय डिस्क्राईब करायचं, आणि फास्टली यू शुड राईट इट. तर इझिली त्या पद्धतीने यू कॅन राईट. तर बोनी फिशेस, बोनी स्केलेटन, एंडोस्केलेटन, मी म्हटलं पहिलं तर फीचर हे नावातच असतात. दुसरे पॉईंट्स आपण एक्झोस्केलेटन वगैरे आणि बाकीचे आपण म्हटलं डिफरन्शिएटिंग फॉर्म मधले फीचर्स हे पहिले लक्षात घ्यायचे. आता इथे स्केल बेसिसवर तिकडे फक्त प्लॅकॉइड स्केल आहे, इकडे सायक्लॉइड, गॅनॉइड, टिनॉइड स्केल्स प्रेझेंट आहे. तिकडे पोझिशन कशी आहे, वेंट्रल आहे, तर इथे पोझिशन कशी आहे, माउथ इज टर्मिनल इन पोझिशन. तिकडे वेंट्रल साईडला आहे माउथ, इकडे बरोबर पाय, याची पोझिशन कशी दिसते. वेंट्रल आणि डॉर्सल वेंट्रल हे सगळ्या साईड समजावून सांगितलेले आहे मी मागे पण. डॉर्सल पाठीमागची बाजू असते, वेंट्रल म्हणजे समोरची बाजू असते. म्हणजे डॉर्सल पाठीमागची, वेंट्रल समोरची. अँटेरियर हा जो माउथ पोर्शन असतो याला अँटेरियर म्हणतो. तर हा जो आहे पोस्टेरियर रिजन आहे, जिथे अॅनस असते. तर माउथ आणि अॅनस या पद्धतीने ही डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झालेली आहे. तर तुम्ही ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन आपण शिकलेलो आहोत याच्या अगोदर. तर तुम्हाला माहिती आहे अँटेरियर रिजन, पोस्टेरियर रिजन, डॉर्सल रिजन, वेंट्रल रिजन. तर हे पॉइंट्स याच्यामध्ये आपल्याला क्लिअर पाहिजे असतात. बॉडीचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी हे पॉइंट्स आपल्याला टोटली क्लिअर पाहिजे असतात. तर याच्यामध्ये काय म्हटलंय मी, माउथची पोझिशन पहा, तुम्हाला इथे टर्मिनल दिसते आहे. गिल स्लिट्स तिकडे 5 पेअर्स होते. याच्यामध्ये ऑस्ट्रिक थाईस मध्ये जर बघाल तर 4 पेअर्स हे गिल स्लिट्स आहेत. ऑपरक्युलम इथे प्रेझेंट आहे बघा. हे आता इथे स्ट्रक्चर तुम्हाला स्पष्ट दिसत आहे आणि इथे लेबल पण केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड एज द ऑपरक्युलम. दिस इज द कॅटला. दिस इज द कॉमन वी कॅन से कटला. ओके. तर हे इतर काही एक्झाम्पल्स आहे, हिपोकॅम्पस, सी हॉर्स, फ्लाइंग फिश. सो मेनी कॅटेगरीज आहेत हे याच्यामध्ये येणाऱ्या फिशेसमध्ये, पण टू मच व्हरायटी आहे. आता तुम्ही हा फिश बघा आणि हा फिश याच्यामध्ये बघा किती सी हॉर्स स्ट्रक्चर आहे. तर कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस. हा पण एक अतिशय इंटरेस्टिंग पॉइंट आहे स्टडीचा. यू कॅन ऑल्सो म्हणजे या बेसिसवर एक स्पेशली फक्त तुम्हाला माहिती आहे फिशेसचा तुम्ही अभ्यास करू शकता. डिफरंट टाइप्स ऑफ द फिशेस आर देअर. तर हा पण एक वेगळा विषय असू शकतो. त्याच्यामध्ये आता आपण पाहतोय हे सगळ्या कॅरेक्टर्स नुसार जर तुम्ही बघितलं तर आपण, हा दिस इज द कॉमन नेम कटला.
रोहू, कटला हे नावं तुम्ही ऐकली असेल. सो दिस इज द कॉमन नेम कटला. अँड दिस इज दिस फिश इट इज प्रॉमिनंटली इंडिकेटिंग द फीचर्स. याच्यामध्ये पहा सगळ्या प्रकारचे फिन्स पण अतिशय छान दाखवलेले आहेत. ऑपरक्युलम इथे क्लिअर दिसते तुम्हाला की ऑपरक्युलम हे प्रेझेंट आहे, इथे लेबल केलेलं आहे म्हणून हे पहा इथे स्पष्ट दिसते ऑपरक्युलम. तिकडे आपण पाहिलं की ऑपरक्युलम इट इज अपसेंट. ऑपरक्युलम इट मीन्स गिल कव्हर. तर गिलच्या वर कव्हरिंग असते. Okay, so that is called as the operculum. So this operculum it is present here. In case of bony fishes, the chondric thighs is having absent. टेल कशी आहे तर होमो सर्कल, हा मगाशीच पाहिला आपण. होमो मीन्स बोथ इक्वल. याच्यामध्ये दोन लोब्स इक्वल आहेत. इकडे कसे आहेत अनइक्वल आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो हेट्रो सर्कल. इथे आपण याला म्हणणार होमो सर्कल टेल. क्लॅस्पर्स absent. इथे जे तिकडे आपण पाहिलं की पेल्विक फिन ऍक्ट्स ॲज अ क्लॅस्पर फॉर ट्रान्सफरिंग द स्पर्म. तिकडे क्लॅस्पर प्रेझेंट होतं, इथे क्लॅस्पर absent आहे. ओके. देन ॲव्हरेज टू स्मॉल साईज स्पीसीज. तिकडे जे आहे ते मॅक्झिमम जे लार्ज फिशेस आहे ते लार्ज साईज फिशेस कॅटेगरी जी आहे ती कॉन्ड्रिक थाईस मध्ये येते. बोनी फिशेस कसे आहे थोडे स्मॉल साईज फिशेस आहेत. स्क्रॉल बॉल हा पण एक डिफरन्शिएटिंग पॉइंट आहेच. तिकडे स्क्रॉल बॉल प्रेझेंट होतं, इथे स्क्रॉल बॉल absent आहे. ओके. हे फिशेस स्मॉल आहे, ते लार्जर आहे. तिकडे स्क्रॉल बॉल प्रेझेंट आहे, इकडे स्क्रॉल बॉल absent आहे. एअर ब्लॅडर और स्विम ब्लॅडर इज प्रेझेंट. त्यामुळे हे जास्त बॉयन्सी देतात. ठीक आहे. सो एअर ब्लॅडर और स्विम ब्लॅडर तिकडे absent होतं, पण इकडे काय आहे प्रेझेंट आहे. आणि नॅचरली त्याचं काम काय असणार आहे, हे तर स्विमिंग मध्ये फिन्स वगैरे मदत करतात, पण त्याच्यामध्ये हे एअर ब्लॅडर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि दॅट गिविंग द मोर बॉयन्सी. बॉयन्सी that is upward force, that is this buoyancy it gives by the air bladder. हे सरफेसला तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसेल. किडनी इज द mesonephros type of the kidney it is there, and this is specially oviparous means these are egg laying animals. तर हे सगळे जे आहेत एग आणि लेईंग आहेत हे फिशेस. इथे आपण तिन्ही कॅटेगरी पाहिली, ओव्हिपेरस आहे, विव्हिपेरस आहे आणि सोबत ओव्हो विव्हिपेरस आहे. सो दीज आर द सिम्पल फीचर्स. अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब पण केलेले आहे. पण हाऊ टू रिमेंबर जस्ट आय हॅव टोल्ड. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय मी तुम्हाला सांगितलंय. पुन्हा पुन्हा एक लक्षात घ्यायचं की एकच कॅटेगरी लक्षात घ्यायचे, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. फिशेसच्या स्ट्रक्चरवर तिकडे स्कॉलिओडॉनचं पाहिलं, इकडे आपण स्पेशल एक्झाम्पल घेतले कटला. तर याच्यामध्ये हे सगळे स्पेसिफिक फीचर्स आहे. डायग्राम जरी डोळ्यासमोर असते, पण आपण डायग्राम पेक्षा जेव्हा डिफरन्शिएटिंग पॉइंट्स विचारणार तुम्हाला पॉइंट्स यू हॅव टू रिमेंबर. त्यामुळे एंडोस्केलेटन, एक्झोस्केलेटन, त्याच्या याच्यावरचे स्केल्स कसे आहे हा क्लासिफाईंग पॉइंट्स आहेत. ओके. त्यानंतर टेल म्हणजे कॉडल फिन, हा पण जो क्लासिफिकेशन दोन्हीचा डिफरन्शिएटिंग पॉइंट आहे. टेल कशी आहे हेट्रो सर्कल होमो सर्कल असं लक्षात घ्यायचं आहे. माउथ टर्मिनल आणि व्हेंट्रल या पद्धतीने गिल स्लिट्स. ठीक आहे. देन ऑपरक्युलम हा एक क्लासिफिकेशनचा भाग आहे. असे नुसते पॉइंट जर लक्षात घेतले तर यू कॅन ऑल्सो इझिली क्लासिफाय. देर आर सो मेनी पॉइंट्स आणि हे इतके पॉइंट्स लिहिलेले आहे, यातले आरामशीर आपण 4 ते 6 पॉइंट्स इझिली लक्षात ठेवू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द सुपर क्लास स्पायसेस. आता सुपर क्लास स्पायसेस हा काल आपण कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेतल्या सगळ्या की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सुपर क्लास स्पायसेस. नाव वी हॅव सीन दिस डिफरन्शिएटिंग in the differentiating form these chondric thighs and the ostrich thighs, these are the classes under super class spices. तर याच्यातले हे cartilaginous fishes and bony fishes we have seen today, and how to remember that also we have seen. So next we are starting with the super class amphibian.